चाव्या आमच्या नवीन रूमच्या आता सध्या आम्ही तात्पुरत्या स्थलांतरित आलो आहोत म्हाडा कॉलनीमध्ये. आता उद्या आम्हाला चाव्या भेटणार आहेत. त्याच्यानंतर आम्ही आमच्या हक्काच्या याच्यामध्ये म्हणजे रूम मिळणार आहेत. त्या रूममध्ये आम्हाला उद्या चाव्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चावी मिळणार आहे. त्याच्यामध्ये माझा नंबर आलेला आहे आणि मला फार आनंद होतोय त्याचा की ज्या नवीन रूमच्या आम्हाला चाव्या इतक्या दिवस प्रतीक्षा केली त्याचे आमचं स्वप्न पूर्ण झालंय. होणार ते उद्या चावी दिल्यानंतर. किती वर्ष तुम्हाला संघर्ष करायला लागला? किती वर्ष तुम्ही राहिला इथे? आता आम्ही 2.5 वर्ष झाली. आता आम्हाला 2.5 काहींना 5 वर्ष झाली, पण आम्हाला इथे 23 नंबरवाल्यांना आम्हाला 2.5 वर्ष. आम्ही माझ्या अगोदर माझे जे पूर्वज होते ते राहिले. त्याच्यानंतर मला आता 76 वर्ष झालो. मी 76 वर्ष राहिलो. म्हणजे त्याच्यातले हे 3 वर्ष इथं आता 2.5 वर्ष कमी करायचे. बाकी तिकडे राहिलो. सगळं जन्म वगैरे माझा गावी, परंतु शिक्षण वगैरे सगळं आमचं विजय देवरुख शाळेमध्ये सगळं आमचं नायगाव 23 नंबरमध्ये झालं पिढी शाळेमध्ये. हा. काय सांगाल? उद्या चावी वाटपांचा कार्यक्रम होतोय. अनेक दिवसांपासून जे प्रकल्प चालू होता तो अखेर उद्या मुख्यमंत्र्यांच्या हाती तुम्हाला चावी भेटणार आहे सगळ्यांना. काय वाटतंय? आता आम्हाला इथे आल्यापासून 4 वर्ष झाली. 4 वर्षानं भेटणार तर भरपूर आनंद झालाय उद्याच्या चावी घ्यायच्या ह्याच्यात. किती वर्ष तुम्ही या 4 वर्ष झाले काढलेत आम्ही इथे म्हाडाला. किती पिढ्या तुमच्या तिकडे होत्या? आमची 4थी पिढी. मला धरून इथे 4थी पिढी माझी चालू आहे. होय. सासू लहानपणीच्या काही आठवणी तिकडे आहेत ना. बीडीडीच्या तर सोडताना आम्ही रडतच आलो इकडे. आता इथून जाताना तर तेवढं नाही होणार. चांगल्या घरात जाणार तर आनंदाचेच अश्रू येणार. मला खूप खूप आनंद झालेला आहे. कारण 160 स्क्वेअर फूटच्या घरातून 500 स्क्वेअर फूटच्या मोठ्या घरामध्ये जाणार आहे. त्याच्यामुळे भरपूर आनंद झालेला आहे. आणि आम्ही मुख्यमंत्री साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच स्थानिक आमदार त्यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी सगळ्यांनी मिळून हा प्रोजेक्ट सगळा मार्गी लावलेला आहे. आणि खूप खूप आनंद झालेला आहे. नवीन घरात जायची उद्याच्याला चावी भेटणार आहे. खूप समाधान आहे. मांडता येत नाही. शब्दात नाही मांडता येणार. तुम्हाला काय वाटतं? बोला 2 शब्द बोला. काय वाटतं? आनंद आनंद होतो. बोला. उद्या चावी देणार आहे त्याबद्दल आनंद होतो. तुमच्या अनेक पिढ्या तिथे राहिल्या, तुम्ही देखील तिथे होता. आता काय परत त्या घरात तुम्हाला एक नवीन असं मोठं घर तुम्हाला भेटणार आहे तिकडे? आम्हाला आनंद झाला. मोठं घर. तुम्ही बोला, काय सांगाल? सर्वात प्रथम ज्यांनी हा उपक्रम इथं राबवलाय नायगाव बीडीडी चाळ, या उपक्रमाबद्दल जे कोण आतापर्यंत शासन आलं किंवा गेलं त्या सर्व शासनाने आमच्याबद्दल चांगला विचार केला. आम्हाला छोट्या घरातून मोठ्या घरात प्रवेश करून देत आहेत. उद्या चावी वाटप हा कार्यक्रम घेणार आहेत. तर तो कार्यक्रम आम्ही खूप दिवसापासून वाट पाहत होतो. पण एकदाची उद्याची तारीख नक्की झालेली आहे आणि त्या तारखेबद्दल काय का असं ना पण आम्ही आनंदी आहे. आणि जे काय ठराविक लोक त्यांनी निवडले आहेत त्यांना स्टेजवर घेणार आहेत. तर त्यांना मिळाली आणि आम्हाला मिळाली. आम्ही समाधानी आहे. आणि एकच आहे, त्यांना उद्या देणार आहे. आम्हाला लगेच त्यांच्यानंतर आम्हाला चावी सुपूर्द करणार आहे. त्याबद्दल संपूर्ण जे मंत्रिमंडळ किंवा शासन आतापर्यंत जे आमच्या बीडीडी चाळीबद्दल खटपट करत होतं आणि आम्हाला छोट्या घरातून मोठ्या घरात जाण्यासाठी प्रयत्न करत होते, त्यांच्या किंवा आमच्या प्रयत्नाला यश आलं. याबद्दल सर्व शासन किंवा आमदार खासदार जे कोणी असेल त्यांचे 5B आता आम्ही सध्या राहत असो तिथून सर्व इतर नेत्यांचे किंवा इथल्या पुढाऱ्यांचे आम्ही सर्वांचे आभार मानत असतो. सर्व पक्षांचे ह्यामध्ये सहकार्य आहे. तेव्हा ज्यांनी या प्रकल्पाला पुढे जाण्यासाठी मदत केली त्या सर्वांना आमच्या 19B बुद्धविहार नायगाव बीडीडी चाळ नंबर नवीन 19 तसेच आता इथून 5B ह्या कमिटीतर्फे आम्ही सर्वांचे आभार मानत आहोत. धन्यवाद. जय महाराष्ट्र. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील जे नायगावमध्ये जे बीडीडी आहे त्यातील जवळपास 800 लोकांना आता उद्या त्यांचा चाव्या वाटप होणार आहे. आणि त्याचपैकी
आपण सध्या नायगाव बिल्डी चाळीमध्ये आहोत आणि आपण जर पाहिलं तर ह्या टोलेजंग इमारती आपण पाहू शकता. या इमारती आता बनवून तयार झालेल्या आहेत आणि आपण पाहिलं जवळपास इमारतीमधील 834 लोकांना उद्या सोमवारी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चावीचं वाटप करण्यात येणार आणि यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्र पवार देखील उपस्थित असणार आहेत. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळामार्फत अंमलबजावणी केली जाते या संपूर्ण प्रकल्पाची आणि या प्रकल्पाचं जे आपण पाहिलं अनेक वर्षांपासून काम देखील सुरू होतं आणि अनेक लोकांना आता चाव्या मिळणार आहेत. जवळपास या नायगाव बिल्डीच्या पुनर्विकास प्रकल्पामध्ये जवळपास 20 टॉवर बांधण्यात येणार आहेत आणि यामध्ये आपण पाहिलं की आता 8 टॉवर्स पैकी 5 टॉवर्स मधले जे लोक आहेत, जे 850 लोक आहेत, त्यांना आता उद्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये चावी वाटप होणार आहे आणि अनेक वर्षांचं जे स्वप्न आहे ते रहिवाशांचं ते देखील आता पूर्ण होणार आहे. आपल्यासोबत काही रहिवाशी आहेत. सर, काय सांगाल, अनेक वर्षांपासून जे स्वप्न होतं पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या हक्काच्या अशा टॉवरमध्ये जात आहेत. वरी बिडीचं काम मागच्या वर्षी झालं आणि आता यावर्षी नायगाव बिडी चाळीचा जो पुनर्विकास प्रकल्प आहे तो देखील पूर्णत्वास आता आलेला आहे. जवळजवळ हा प्रकल्प आलेलाच आहे. उद्याला आम्हाला या चाव्या मिळणारच आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तसेच उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई वहिनी पवार यांच्या हस्ते ह्या चाव्या वाटप होणार. आम्हाला फार आनंद होतोय. आम्ही ह्या बीडीडी चाळीच्या 160 चौरस फुटाच्या घरात पहिले राहत होतो, ते आता आम्हाला 500 चौरस फुटाच्या घरामध्ये आम्हाला राहायला मिळणार आहे. त्यामुळे आम्हाला फार मोठा आनंद होत आहे. ताई, काय सांगाल, अनेक वर्षांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होते का? छोट्या घरात आता एका टॉवरमध्ये तुम्ही राहायला जाते? आज म्हणजे बरेच वर्ष आम्ही म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहिलेले आहेत सगळेजण आणि म्हणजे इथल्या ज्या सुना आहेत त्यांनी खूप म्हणजे वाट पाहिली की आम्हाला मोठं घर भेटावं आणि आमचं स्वप्नातलं घर भेटावं असं स्वप्न पाहत होतो आम्ही एवढे 15-20 वर्ष. म्हणजे माझ्या लग्नाला 20 वर्ष झाली, त्यानंतर हे आता स्वप्न आमचं पूर्ण होतंय. आम्हाला लवकरच आमच्या घराच्या हक्काच्या घराच्या चाव्या मिळणार आहेत, मोठं घर भेटणार आहे. त्यासाठी आम्हाला खूप आनंद आहे आणि फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि सुनेत्रा वहिनी त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होतोय, त्यांच्या हस्ते चावी वाटप होणार आहे. त्यामुळे तो आनंद तर आम्हाला आहेच. त्यांचे मनापासून खूप आभार. आपण जर पाहिलं तर अनेक वर्ष या ज्या बिल्डिंगचं काम सुरू होतं, अनेक ज्या बिल्डी वासियांचे स्वप्न आहे ते आता पूर्ण होणार आहे, कारण त्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळणार आहे आणि त्यामुळे जे टोलेजंग इमारतीमध्ये आता बीडीडी वासी जे राहायला जाणार आहेत. कॅमेरा पर्सन विजयसह मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई.